नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, सध्याच्या काळात OTTचं महत्त्व वाढत असतानाही छोट्या पडद्यावरच्या मालिका प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात। गेल्या काही वर्षात स्टार प्रवाह वाहिनी TRPच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। या वाहिनीवरची लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका घराघरात विशेष लोकप्रिय आहे। अद्वैत चांदेकर आणि कला खरे यांची भांडण, त्यांच्यामधलं अव्यक्त प्रेम याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। या मालिकेसंदर्भात महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे। लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत अक्षर कोठारी आणि ईशा केसरकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। अक्षर या मालिकेत अद्वैत चांदेकर ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे, तर ईशा केसरच्या व्यक्तिरेखेचं नाव कलानिधी खरे असं आहे। साधारण महिन्यापूर्वी अद्वैतच्या भावाची म्हणजेच राहुलची भूमिका साकारणाऱ्या ध्रुव दातारने या मालिकेतून एक्झिट घेतली होती। त्याच्याऐवजी राहुलची भूमिका आता अद्वैत कडने साकारत आहे। आता ध्रुव पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं वृत्त समोर आलं आहे। कलानिधी खरेची बहीण नैना खरे हे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा सपकाळने लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून एक्झिट घेतली आहे। आता लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत अपूर्वाऐवजी नैना खरेची भूमिका अभिनेत्री सारिका बनारसवाले साकारणार आहे। सानिकाने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे। कलर्स मराठी वाहिनीवरील स्वामिनी मालिकेत तिने साकारलेली जानकीबाई आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे। तर स्वाभिमान या स्टार प्रवाहाच्या मालिकेत सानिकाने मेघना हे पात्र साकारलं होतं। आता पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून ही अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येणार आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।